शिक्षण मंडळ बगूर संचलित नूतन विद्यामंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक देवळाली कॅम्प या शाळेतील मुख्याध्यापक श्री विजय अश्रू सानप सर हे नूतन विद्यामंदिर देवळाली कॅम्प या शाळेतून मुख्याध्यापक पदावरून शासनाच्या नियत वयोमानानुसार 32 वर्ष 10 महिन्यांच्या प्रदीर्घ सेवेतून गुरुवार दिनांक 30 एप्रिल 2026 रोजी सेवानिवृत्त होत आहेत। त्या अनुषंगाने शनिवार दिनांक 25 एप्रिल 2026 रोजी सकाळी 11 ते 3 च्या दरम्यान सेवापूर्ती सोहळा मोठ्या उत्साहात शाळेच्या सभागृहामध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाला। या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शिक्षण मंडळ बगूर संस्थेचे कार्याध्यक्ष श्री एकनाथराव शेटे हे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून उपकार्याध्यक्ष अनंतराव अथनी, कार्यवाह सचिन पाटील, सहकार्यवाह जितेंद्र भावसार, सदस्य चंद्रकांत पाटील, विभागीय कार्यवाह TDF मोहन चकोर, कार्यकारी सदस्य भगवानराव देशमुख, कार्यकारी सदस्य भगवानदास कटारिया, कार्यकारी सदस्य श्रीमती हेमांगीताई पाटील, नूतन विद्यामंदिर शाळेचे माजी विद्यार्थी व पारोळा जिल्हा जळगाव येथील उपजिल्हाधिकारी भूषण आहिरे, कायमसेवक प्रतिनिधी गणेश चव्हाण, कार्यकारी सदस्य सतीश कुलकर्णी, ग्रंथालय संचालक महाराष्ट्र राज्य अशोक गाडेकर, केंद्र प्रमुख बगूर श्रीमती बैरागी मॅडम आदी व्यासपीठावर उपस्थित होते। कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भारत माता, सरस्वती माता, स्वातंत्र्यवीर सावरकर, स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचं पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आलं। यावेळी व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांचं स्वागत शाळेचे उपमुख्याध्यापक अनिल कवडे, पर्यवेक्षिका कमल सोनवणे आणि सत्कारमूर्ती मुख्याध्यापक श्री विजय सानप सर यांचा चिरंजीव अमोल व कन्या स्नेहल यांच्या हस्ते करण्यात आला। सत्कारमूर्ती सत्कार श्री विजय सानप, मुख्याध्यापक नूतन विद्यामंदिर देवळाली आणि त्यांच्या पत्नी सौ शीला सानप यांचा यथोचित पुष्पहार घालून सत्कार शिक्षण मंडळ बगूर संस्थेचे कार्याध्यक्ष आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष एकनाथराव शेटे तसंच संस्थाचे शालेय पदाधिकारी यांच्या हस्ते महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती देऊन करण्यात आला। या प्रसंगी शिक्षण मंडळ बगूर संस्थेचे खजिनदार तथा शाळेचे उपमुख्याध्यापक अनिल कवडे सर, पर्यवेक्षिका कमल सोनवणे मॅडम, शाळेचा माजी विद्यार्थी व उपजिल्हाधिकारी भूषण आहिरे यांच्यासह सेवानिवृत्त सेवामूर्ती मुख्याध्यापक विजय सानप सर यांनी त्यांच्या सेवा काळातील कार्याची माहिती सांगितली। तर कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा संस्थेचे कार्याध्यक्ष एकनाथराव शेटे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं। सेवापूर्ती मुख्याध्यापक विजय सानप सर यांच्या सोहळ्याप्रसंगी नातेवाईक, मित्रपरिवार, हितचिंतक, रोटरी क्लबचे देवळाली कॅम्पचे पदाधिकारी, बगूर नगर परिषदेचे नगरसेवक ॲडव्होकेट विशाल बलकवडे, मृत्युंजय कापसे, शिक्षण मंडळ बगूर संचलित नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव अमित पांड्या, नूतन माध्यमिक विद्यालय वंजारवाडी विठ्ठलराव अथनी, माध्यमिक विद्यालय साकूर वासुदेव अथनी इंग्लिश मीडियम स्कूल देवळाली कॅम्प, नूतन प्राथमिक विद्यामंदिर बगूर, नूतन प्राथमिक विद्यालय देवळाली कॅम्प, नूतन प्राथमिक विद्यालय लहवीत, ध्रुव बालक मंदिर बगूर देवळाली कॅम्प या शाळांचे मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक व कर्मचारी वर्ग आणि बगूर व देवळाली कॅम्प परिसरातील सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रातील विविध उपस्थित असलेल्या मान्यवरांनी सानप सर यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला। यावेळी कार्यक्रमाचा प्रास्ताविक विलास मसाळ यांनी केला, तर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन संजय केकाने यांनी केलं आणि आभार प्रदर्शन अमर परदेशी यांनी मानले। शाळेचे आजचे मुख्याध्यापक सानप सर आता नंतर रिटायर होणार अथनी साहेब, सर्व मंचावरील पदाधिकारी, शिक्षक बंधू भगिनी, उपस्थित बंधूंनो, मला खरं म्हणजे फार बोलायचं होतं, पण आता सानप सर इतके बोलले की मला काही बोलायला जागाच नाही। आणि सानप सर हे चांगले मुख्याध्यापक, शिक्षक आहेत। ते आपल्या शाळेमध्ये सर्व शिक्षक आणि कर्मचारी हे आपण निवडून घेतलेले, कोणीतरी देणगी दिली म्हणून या शाळेत कुणीच नेमलं गेलं नाही। शिक्षक नेमताना त्याचं क्वालिफिकेशन पहिल्यांदा पाहिलं जायचं, त्याची पाठ परीक्षा घेतली जायची आणि चांगला शिक्षक असेल तरच निवडायचं। एक दिवस माझ्याकडे एक ग्रस्त आले, त्यांची पत्नीची आदल्या दिवशी मुलाखत झाली।
माझ्याकडे ते आले, ते म्हणे हे 50,000 रुपये माझ्या पत्नीची निवड करा. मी म्हटलं हे तुम्ही तुमचे घेऊन जा, तुमच्या पत्नीची निवड करून आम्ही त्यांचं नियुक्तीपत्र घरी पाठवले पोस्टाने. पैसे काही आम्ही कोणाचे घेत नव्हतो. पैसे घेतले आणि म्हणून नेमणूक दिली असं काही कोणाचं आम्ही केलं नाही. जेव्हापासून नॉन ग्रँट हा प्रकार सुरू झाला तर त्यामुळे आम्हाला काही शिक्षकांकडून पैसे घ्यावे लागले. पण पैसे दिले म्हणून आम्ही कोणाचीच नेमणूक केली, हे एकदम 100%. नेमणूक झाली म्हणून काहींनी आम्हाला पैसे दिले आणि संस्थेचे घेतले आणि नॉन ग्रँट हा प्रकार सुरू झाल्यानंतर घेतले, आधी नाही कोणाचे. तेव्हा सानप सरांना बिना पैशानेच नोकरी मिळाली. असे फार जण आहेत की ज्यांना नोकरी आम्ही दिली, ऑर्डर दिली, ते घरी गेले आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला नोकरी मिळाली. घरी गेल्यानंतर त्यांना विचारलं का हो किती पैसे दिले, काही पैसे नाही दिले, बिनपैशाची नोकरी. आश्चर्य वाटायचं लोकांना, बिनपैशाची नोकरी कशी मिळते. पण आपल्या संस्थेत आपण बिनपैशाने नोकरी दिलेली आहे. त्याला नॉन ग्रँटच्या नंतर आपण त्याला काही अपवाद ठेवलेले. आता सानप सर आणि सानप वहिनी जे आहेत, दोघांकडे पाहिल्यानंतर कोणी कोणाला म्हणजे काय परिस्थिती आहे तुमच्या लक्षात आलं असेल. सानप सरांची तब्येत काही सुधारली नाही आणि ते मला फक्त मलाच सांगायचं संध्याकाळी काल काय स्वयंपाक केला. आता आज उद्यापासून ते मला सांगणार नाही, उद्यापासून त्यांना म्हणजे घरी सकाळी पण करावं लागेल स्वतः. पण चांगलं कुटुंब आहे, चांगली व्यवस्था आहे. भाडगावला आणि इथे ते आमच्या बरोबर राहिलेले आहेत, खूपच चांगले शिक्षक, सर्वांशी चांगलं वागणारे आणि सर्वांच्या आनंदाने राहिलेले असे आपले हे शिक्षक आपल्या सर्वांच्या आठवणीत राहतील, आमच्याही आठवणीत राहतील. चांगले शिक्षक म्हणून त्यांचं पुढचं आयुष्य आनंदाचं जाऊ. आणि आता ते बॅग दिली म्हणे आपल्या शाळेने त्यांना, त्याचं त्यांना सांगावं घरच्यांना की त्या बॅगेचा उपयोग करा. हे काही ऐकणार नाही. त्यांच्यासाठी शुभेच्छा आहेत. आपल्या सर्वांना धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मुख्याध्यापक श्री सानप सरजी यांचा सेवापूर्तीचा कार्यक्रम तसं बघितलं तर आज आनंदाचा पण क्षण आहे आणि एका डोळ्यात आनंद आणि दुसऱ्या डोळ्यात अश्रू. तर अश्रू म्हणजे अर्थात सरांचं पूर्ण नाव विजय अश्रू सानप आहे. अश्रू नाही म्हणत ना मी, तर अश्रू. तर एका डोळ्यामध्ये अश्रू असे दुहेरी क्षण आपण इथे बघतोय. सरांच्या बाबतीत जर विचार केला तर सर खूप प्रेमळ आहे. त्यांच्या मुलांवर त्यांचं खूप प्रेम आहे, त्याचबरोबर विद्यार्थ्यांवर पण प्रेम आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सर अतिशय चंचल आहे. सरांशी मी बऱ्याच वेळा बोलत असायची तर सर पटकन बाहेर पण गेलेले असायचे. काय व्हायचं की मग प्रमोद यायचा, मॅडम तुम्ही कोणाशी बोलताय, म्हटलं अरे सानप सरांशी. तर सानप सर कुठे आकरीच्या शाळेजवळ असायचे. तर असेही आपले सानप सर सर्वांना सांभाळून घेणारे, सर्वांवर प्रेम करणारे. मला नाही वाटत क्वचित कधीतरी ते रागवले असतील. असं म्हणतात मुख्याध्यापक हा शाळेचा कणा असतो. कणा जर व्यवस्थित असेल तर त्याची समोरचे सगळे शिस्तीमध्ये राहतात. कधी कधी रागवायचे पण आणि नंतर प्रेमाने पण विचारायचे. असे आमचे सानप सर. किंवा या संस्थेच्या आधारामुळे आमचा परिवार म्हणा, माझे वडील या शाळेमध्ये मुख्याध्यापक म्हणून रिटायर्ड झाले, आई देखील या ठिकाणी मुख्याध्यापक म्हणून शाळेमध्ये करून जिल्हा परिषद शाळेमध्ये या ठिकाणी कार्यरत होती. तर या संस्थेने आमच्या परिवाराला भरपूर काही गोष्टी दिल्या. जसं सानप सर हे योगायोगाने आमच्याच कॉलनीमध्ये राहायला होते, कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये. त्यामुळे सरांची त्या पद्धतीने
जिव्हाळ्याचे संबंध होते. सायकलीवर येणारे शिक्षक म्हणजे आज संकल्पना कमी झालेली आहे, दिसणारही नाही कोणाला, परंतु सर स्वतः मी स्वतः बघितलेलं आहे. सर स्वतः सायकलीवर यायचे, त्यांचा मुलगा असायचा, बऱ्याच वेळेस मी त्याला मागच्या बाजूला बसून घेऊन यायचे. योगायोगाने मी 7वी 8वी क्लास असताना वडिलांनी मला एक नवीन सायकल घेऊन दिली होती. सायकल पण सरांनी माझ्याकडून ती सायकल घेतली आणि दाखवले म्हणजे कशी चालते, म्हणजे नवीन सायकलीचं कसं असतं. असे एक वेगळ्या पद्धतीने जीव लावणारे ते सर आहेत. त्यांचा आज सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आहे. सरांना आम्ही खूप खूप त्यांच्या भव्य आयुष्यासाठी शुभेच्छा देतो. एक प्रकारे जो महासागर असतो, महासागरामध्ये अनेक दगडगोटे असतात, अनेक मोठी असतात. महासागर ज्या पद्धतीने सगळ्यांना ट्रीट करत असतो, तसं शिक्षक हा असा देश आहे जो सगळ्यांना ज्ञान देत असतो, परंतु कोणी मोठी व्हायचं कोणी दगड व्हायचं हे त्या विद्यार्थ्यांवरती डिपेंड असतं. त्यामुळं सरांच्या आशीर्वादामुळे किंवा या संस्थेच्या कृपेमुळे आज उपजिल्हाधिकाऱ्यासारख्या पदावरती मी पोहोचू शकलो आणि या सगळ्या जो मुकुट उभा राहिलेला त्याची पायाभरणी ही नूतन विद्यामंदिरमध्ये झाली, याचा मला स्वतःला माझ्या परिवाराला अभिमान आहे. शिक्षक बंधू भगिनी, कर्मचारी, त्याचबरोबर सारब सरांचे नातेवाईक. सारब सरांचं नाव विजय आहे. विजय म्हणजे आज फेटा त्यांचा बघितल्यानंतर विजयी मुद्रा दिसते. जरा त्यांच्याकडे पहा ना माझ्याकडे पाहतो. खरं कोण रिटायर व्हायला पाहिजे. माझी जन्मतारीख बरोबर आहे 8/8/69 आहे. त्याच्यामुळं पण मग त्यांच्याकडे माझ्याकडे बघितल्यानंतर मी फक्त सकाळी एकदा केस विचारतो. आता तर गरजच नाही. पण सानप सरांच्या खिशामध्ये कांदवा आहे. मराठी माणसाचं वैशिष्ट्य थोडं वेगळं असतं, इंग्रजी माणसाचं थोडं वेगळं असतं. इंग्रजी माणूस अपडेट राहत असतो. आज बघत किती अपडेट येते. मराठी माणूस भोळा असतो. वारकरी संप्रदायाशी जोडलेला असतो. मित्रांना मी निमंत्रण पत्रिका द्यायला विसरलो, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. खरं म्हणजे मला शिक्षक व्हायचं हे मी माझ्या कॉलेजमध्ये असताना ठरवलं. चाळीसगाव कॉलेजला आर्ट सायन्स कॉमर्स कॉलेज आहे. खूप छान कॉलेज आहे. त्या ठिकाणी आम्हाला शिक्षक होते की ते म्हणायचे कवितेचा सारांश पाठ करायचा आणि फळ्यावरती लिहून काढायचा. आणि आम्ही 12वीला असताना सिनियर कॉलेज सुटलं की मग एक थोडं तुकडा घ्यायचा आणि ते पाठ केलं होतं लिहून काढायचं. त्या शिक्षकांना खूप कौतुक करायचं. हा झाला तो शिक्षणाचा प्रवास. परंतु मी 7वीला असताना आमच्या गावामध्ये वासुदेव तोंडे नावाचा एक मुलगा होता आणि तो संघाची शाखा घ्यायचा. तो स्वतंत्र बोलायचा आणि आम्ही हसायचो त्याला. खूप सुंदर अशी शाखा घ्यायचा. म्हणजे संघाची शाखा ही माझ्या आयुष्यामध्ये 1979 साली आली. जणू काही तो संकेतच होता की काय की संघ विचाराच्या संस्थेमध्ये मला नोकरी मिळणार आहे. आणि ते खरं ठरलं. तारीख होती 6 जून 1993. मी नाशिक शहरामध्ये 2-3 ठिकाणी इंटरव्ह्यू दिला आणि माझा न्यायडोंबरीचा मित्र होता प्रकाश देवरे. तो म्हणजे फेसबुकला एक जाहिरात आलेली आहे, तू भगूर एक ठिकाणी जाशील का. म्हटलं मी भगूर काही पाहिलेलं नाही अजून. तो म्हणजे शाळेवर करून डायरेक्ट बस आहे त्या ठिकाणी जा, मूळ कागदपत्रासह हजर राहायला सांगितलेलं आहे. त्या रोहिणीवरून सायकल घेऊन जायचो. आमच्या गावाला पेपर येत नव्हता, तो पेपर चिव लावून ठेवायचा. आणि मग त्याने मला सांगितलं म्हणे ही बघी जाहिरात आहे जा. मी ग्रामोदय शिक्षण संस्थेमध्ये त्या दिवशी जाहिरातीमुळे गेलो. माझी फाईल उघडून बघितली. रुमट हायस्कूलमध्ये मला वाटतं नंतर मुलाजी नानांच्या संस्थेत गेलो. मी 2-3 ठिकाणी फिरून आणि नंतर त्यामध्ये त्यावेळेला की आता दुसऱ्या दिवशी आलो. माझ्या जीवनातला सर्वात अविस्मरणीय क्षण म्हणजे नूतन विद्यामंदिर त्यावेळेला शिक्षण मंडळ भरपूर आयोजित केली मुलाखत. त्याचे साक्षीदार या ठिकाणी बसलेले चंद्रकांत अण्णा. आज डॉक्टर काका इथे आलेले त्यांच्या तब्येतीमुळे. शेटे बाबा आहेत, बाबा कुलकर्णी होते, कटारिया होते. खूप मोठा पॅनल होता. या ठिकाणीच खोली होती ती बिल्डिंग काढली आता. आणि इंटरव्ह्यूची वेळ आली आणि आम्ही त्या रूममध्ये गेलो.
आणि मुलाखत झाली, मी मनाचे ठासून घेतलं की आपल्याला पहिल्यांदा इम्प्रेशन पाडायचं, आपण सर्व इंग्लिशमध्येच बोलायचं. कारण आमचे जे शिक्षक होते एस एन देशपांडे चाळीसगावला, तिथे म्हणायचं कुठेही जरी गेलो ना तुमच्या विषयाचं प्रभुत्व घडलं पाहिजे असं सांगायचे होते. आणि आम्ही त्यांना खूप घाबरायचो. तर त्याच्याकडून आम्ही तो कसा घेतला, इंग्रजी बोलायचं. मला माझे सगळे इंग्रजीचे शिक्षक आठवतात. 7वीचे पाठक सर, 10वीचे यू पाटील सर, 12वीचे एम डी पवार सर, FYला असताना आम्हाला TG पाटील सर होते, पुराणिक सर होते, ER पाटील सर होते, KTHMला आल्यानंतर सगळं साळुंके सर होते, रेगे मॅडम होत्या. बांधवरी घेऊन इंटरव्ह्यूला आलो, मान्य अण्णा प्रसन्न होता. खरं म्हणजे ही संस्था आहे ना, मला कृषी तुल्य. माझं पंढरपूर आहे. ज्या दिवशी इंटरव्ह्यू झाली आणि पॅनल बसेल होते, त्यांनी मग सगळे इंटरव्ह्यू झाले आणि सांगितलं की संस्थेला काय देणार तुम्ही, म्हणजे विचारलं सर त्यांनी काय पैसे मागितले. म्हटलं मी तर बेघर माणूस आहे, कुठून पैसे देऊ. अण्णा बसले, माझ्याजवळ काही नाही. ठीक आहे म्हणे, मी आता तुमचं पाठनिरीक्षण केलं तरी नंतर करू आपण. आणि माझं पाठनिरीक्षण साडे मॅडमने पाहिलं आणि आदरणीय आंबेडकर सर होते तेव्हा प्राचार्य. ते म्हणजे की चांगला पाठ झाला तर तुम्हाला आम्ही ऑर्डर देऊ. आणि ती ऑर्डर मी माझ्या गावाकडनं बोलवत आहे, मुक्कामपूरच्या न्यायडोंगरी नावावरती होतं पाठवली ती त्यांनी. माझ्या 1 जानेवारी 2015 मध्ये मुख्य संचालक रवींद्र जाधव, लोकराज्य न्यूज, नाशिक.